मित्रांनो, बोला बजरंग बली की जय. जय श्रीराम, जय हनुमान. मित्रांनो, कल्पनेनेच विचार करा. एक अगदी लहान बाळ ज्याने नुकतेच या जगात पाऊल ठेवले आहे, ज्याला अजून धर बोलताही येत नाहीये, आणि त्याने संपूर्ण ब्रह्मांडाला मुळापासून हादरवून सोडले आहे. आकाशात आग ओकणारा, लाखो अंश सेल्सिअस तापमान असलेला, डोळे दिपवणारा प्रचंड सूर्य, त्याला एक साधे रसरशीत लालबुंद गोड फळ समजून खाणारी ती कुठली अफाट आणि दिव्य शक्ती होती. आणि देवराज इंद्राच्या एका रागाच्या भरात अहंकाराने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण सृष्टीतील हवा म्हणजेच सर्व सजीवांचा प्राणवायू कशामुळे थांबला होता? देवलोक, पृथ्वीलोक आणि पाताळ लोकात हाहाकार कशामुळे माजला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अशी अद्भुत, रहस्यमयी आणि थरारक कथा जी तुम्ही कदाचित आधी ऐकली असेल, पण या कथेचे आतले गूढ रहस्य आणि एका साध्या वानर कुळातील बालकाने महाबली हनुमान बनण्यापर्यंतचा तो खडतर आणि अकल्पनीय प्रवास आज तुम्हाला खऱ्या अर्थाने उलगडणार आहे. ही गोष्ट ऐकताना तुम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन जाल, कारण यात बालपणाचे निरागस साहस आहे, अफाट भक्ती आहे आणि एक प्रचंड मोठी शिकवण दडलेली आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपला मुलगा हा जगातील सर्वात मौल्यवान ठेवा वाटतो. त्याच्या खोड्यांमध्येही त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. अगदी तसेच प्रेम आणि वात्सल्य या कथेत भरलेले आहे. हे रहस्य ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच शहारा आल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर. हनुमान जयंतीच्या या अत्यंत पावन आणि मंगल पर्वावर आपण ऐकणार आहोत मारुती रायाची अगदी सुरुवातीची, जन्माची आणि अत्यंत रोचक कथा. माझ्या या प्रामाणिक प्रयत्नाला आणि मेहनतीला दाद देण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही बजरंग बलीचे खरे आणि निस्सीम भक्त असाल, तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम आणि बजरंग बली की जय असे नक्की लिहा. आणि हो, हा व्हिडिओ अजिबात मध्येच सोडू नका. तो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक असा प्रसंग येणार आहे जो तुमचे डोळे पाण्याने भरल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग या अद्भुत सफरीला सुरू करूया. कथेची खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती खूप हजारो वर्षापूर्वीच्या एका अत्यंत सुंदर आणि रहस्यमयी काळात. स्वर्गातील इंद्र दरबारात एक अप्सरा होती, जिचे नाव होते पुंजिकस्थला. ती अत्यंत लावण्यवती होती. तिचे सौंदर्य स्वर्गातील इतर कोणत्याही अप्सरेपेक्षा कैक पटीने जास्त होते. पण एका दुर्दैवी क्षणी तिच्या हातून एक मोठी चूक घडली. तिच्या एका कृतीमुळे एका महान ऋषींचा घोर अपमान झाला, आणि त्या क्रोधित ऋषींनी तिला एक भयंकर शाप दिला की पुढच्या जन्मात ती पृथ्वीवर एका वानरीच्या रूपात जन्माला येईल. हे भयंकर वाक्य ऐकून पुंजिकस्थला अत्यंत घाबरली. ती खूप रडली. तिने त्या ऋषींचे पाय धरून अनेकदा क्षमा मागितली. तिच्या त्या अखंड अश्रूंनी ऋषींचे मन थोडे शांत झाले, आणि तेव्हा तिला शाप मिळाला की जरी ती वानर कुळात जन्म घेणार असली, तरी त्या कुळात तिला एक असा महान, दिव्य आणि अफाट शक्तिशाली पुत्र प्राप्त होईल, ज्याच्या कीर्तीने चारही दिशा उजळून निघतील, आणि तो पुत्र तिला या शापातून कायमचे मुक्त करेल. तीच स्वर्गातील अप्सरा पुंजिकस्थला पृथ्वीवर अंजनी या नावाने जन्माला आली. ती वानर कुळात जन्मली असली तरी दिसायला अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि अतिशय सात्विक वृत्तीची होती. तिचा विवाह एका अत्यंत शूर आणि पराक्रमी वानरराज केसरी यांच्याशी झाला. राजा केसरी आणि माता अंजनी हे दोघेही भगवान शिवाचे म्हणजेच साक्षात कैलासपती महादेवाचे परमभक्त होते. त्यांच्या जीवनात सर्व काही होते. ऐश्वर्य होते, विशाल राज्य होते. पण खूप वर्ष उलटून गेली तरी त्यांच्या अंगणात पाळणा हलला नव्हता. त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती. याच एका दुःखाने अंजनी मातेचे मन कायम व्याकुळ असायचे.
त्यामुळे शेवटी अंजनी मातेने आणि केसरी राजाने मतंग ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार एका पर्वतावर घोर तपश्चर्या सुरू केली. ती तपश्चर्या काही साधारण नव्हती. वर्षानुवर्ष ती माता ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी याची कोणतीही तमा न बाळगता केवळ एका पायावर उभी राहून भगवान शिवांच्या ध्यानात मग्न होती. सुरुवातीला तिने फक्त सुकलेली पाने खाऊन दिवस काढले. त्यानंतर तिने फक्त पाणी पिऊन तप केले आणि शेवटी तर तिने अन्नाचा, पाण्याचा पूर्णपणे त्याग करून केवळ हवेवर आपला प्राण टिकवून ठेवला आणि ती महादेवाच्या नामस्मरणात तल्लीन झाली. तिची ती अविचल आणि कठोर तपश्चर्या पाहून शेवटी कैलासपती महादेव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन तिला एका अत्यंत दिव्य आणि अलौकिक पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. पण मित्रांनो, हा जन्माला येणारा पुत्र कोणी साधारण बालक अजिबात नव्हता. हा स्वतः महादेवांचा 11वा रुद्रावतार असणार होता. रावण या महाभयंकर राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू पृथ्वीवर प्रभू श्रीरामांच्या रूपात जन्म घेणार होते आणि त्याच श्रीरामांच्या सेवेसाठी आणि त्यांना त्यांच्या महाकार्यात मदत करण्यासाठी स्वतः महादेव हे हनुमानाच्या रूपात जन्म घेणार होते. ही ती मोठी दैवी योजना होती. पण महादेवांचा हा पवित्र आणि प्रबळ अंश अंजनी मातेच्या गर्भापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणार कसा? इथेच नियतीची आणि देवाची खरी आणि अत्यंत अद्भुत लीला सुरू होते. तिथे पृथ्वीवर अयोध्येमध्ये महाराज दशरथ यांनाही पुत्रप्राप्ती होत नव्हती. म्हणून त्यांनी शृंगी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली एक अत्यंत मोठा पुत्र कामेष्टी यज्ञ आयोजित केला होता. यज्ञ पूर्ण झाल्यावर खुद्द अग्निदेवाने यज्ञाच्या कुंडातून प्रकट होऊन महाराज दशरथांना एक दिव्य पायसम म्हणजेच एक अत्यंत पवित्र खीर दिली होती. ही खीर महाराज दशरथांची पत्नी कौशल्या, कैकई आणि सुमित्रा यांना खायची होती, जेणेकरून त्यांना दिव्य पुत्रांची प्राप्ती होईल. जेव्हा हे पायसम वाटले जात होते तेव्हा अचानक आकाशातून एका मोठ्या गरुडाने म्हणजेच एका घारीने तिथे अत्यंत वेगाने उडत येत ते खिरीचे एक छोटेसे पात्र आपल्या चोचीत पकडले आणि आकाशात पुन्हा वेगाने भरारी घेतली. ती घार म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सुवर्चला नावाची एक अप्सराच होती, जिने एका शापामुळे घारीचे रूप घेतले होते. झाले असे की ती घार उडत उडत नेमकी त्याच पर्वताच्या दिशेने आली जिथे अंजनी माता दोन्ही हात जोडून ओंजळ करून महादेवाची तपश्चर्या करत होती. त्याचवेळी आकाशात वायुदेव आणि भगवान शिवांची गुपचूप आणि अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू होती. शिवांच्या आदेशाने वायुदेवाने अचानक आकाशात एक अत्यंत जोराचा वाऱ्याचा झोत निर्माण केला. त्या वाऱ्याच्या प्रचंड आणि अनपेक्षित वेगामुळे त्या घारीचा तोल गेला आणि तिच्या चोचीतून ते दिव्य खिरीचे पात्र निसटून खाली पडले. आणि सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे वायुदेवाने अत्यंत अलगदपणे आपले अदृश्य हात पसरून ती खीर कोणत्याही बाजूला न सांडू देता वेगवेगळ्या दिशेने वाऱ्याच्या प्रवाहाने नेता नेता बरोबर तपश्चर्येला बसलेल्या अंजनी मातेच्या उघड्या ओंजळीत आणून ठेवली. अंजनी मातेचे ध्यान तुटल्यावर तिने आपले डोळे उघडले आणि हा साक्षात महादेवाने दिलेला भगवानाचा दिव्य प्रसाद आहे असे समजून अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने तो प्रसाद तिने तिथेच ग्रहण केला. आणि त्या दिव्य प्रसादाच्या, महादेवाच्या अंशाच्या आणि वायुदेवाच्या थेट आशीर्वादाने काही काळानंतर चैत्र पौर्णिमेच्या त्या अत्यंत मंगल, शुभ आणि पवित्र दिवशी एका अत्यंत दिव्य बालकाचा जन्म झाला. तो दिवस होता चैत्र महिन्यातील शुद्ध पौर्णिमेचा. तो मंगळवारचा दिवस होता. आकाशातून देवदेवतांनी फुलांची अखंड आणि न संपणारी वृष्टी सुरू केली. गंधर्व स्वर्गात गोड आवाजात गायन करू लागले. अप्सरांनी नृत्याला सुरुवात केली.
संपूर्ण वानर कुळात आनंदाचा, उत्साहाचा आणि चैतन्याचा एक मोठा पूर आला. राजा केसरी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या नवजात बालकाचे तेज एखाद्या नुकत्याच उगवत्या सोनेरी सूर्यासारखे होते. त्याचे डोळे अत्यंत पाणीदार, आकर्षक आणि निरागस होते. त्याच्या कानात जन्मतःच सूर्यासारखी चमकणारी दिव्य कुंडले होती आणि त्याच्या शरीरावर एक अद्भुत तेज झळकत होते. अंजनी मातेने अत्यंत प्रेमाने आणि लाडाने या बालकाचे नाव ठेवले मारुती. वायुदेवांचा थेट आशीर्वाद आणि प्रत्यक्ष अंश असल्यामुळे त्याला पवनपुत्र किंवा मारुती नंदन म्हणूनही संपूर्ण जगात ओळखले जाऊ लागले. मारुती हा जन्मतःच अत्यंत विशेष आणि वेगळा होता. त्याच्या अंगात अफाट, अकल्पनीय आणि विश्वाला थक्क करणारी शक्ती होती. त्या लहानशा बालकाचे शरीर प्रत्यक्ष वज्रासारखे अत्यंत कठोर होते, पण त्याचे मन मात्र एखाद्या सुंदर फुलासारखे अत्यंत कोमल होते. तो जसजसा थोडा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा खोडकरपणा वाढू लागला. तो ज्या मोठ्या झाडाच्या फांदीवर उडी मारायचा, ती भली मोठी फांदी त्याच्या वाऱ्याच्या वेगामुळे आणि पर्वतासारख्या वजनामुळे एका क्षणात मोडून पडायची. तो जंगलात खेळता खेळता मोठमोठे आणि भक्कम दगड आपल्या चिमुकल्या हाताने अगदी सहज फोडून काढायचा. जंगलातील हिंस्त्र प्राणीसुद्धा त्याच्याशी अगदी मित्रांसारखे खेळायचे. संपूर्ण वानर सेना त्याच्या या रोजच्या नवीन खोड्यांमुळे हैराण व्हायची. पण त्याचा गोडवा, त्याचे ते गोंडस आणि निष्पाप हसणे पाहून कोणीच त्याला चुकूनही रागावू शकत नव्हते. माता अंजनी तर त्याला आपल्या डोळ्यातला तारा मानायची. तो तिच्या प्राणाहूनही तिला प्रिय होता. पण एका दिवशी अशी एक भयंकर घटना घडली जिने संपूर्ण ब्रह्मांडाचे चक्रच काही काळासाठी थांबवून टाकले. ती पहाटेची वेळ होती. अंजनी माता रोजच्या प्रमाणे फळांसाठी आणि सुगंधी फुलांसाठी जंगलात दूरवर गेली होती. बालमारुती आपल्या झोपडीत अत्यंत शांतपणे झोपलेला होता. पण थोड्याच वेळात त्याला अचानक जाग आली. त्या छोट्याशा मारुतीला झोपेतून उठल्यावर खूप कडाडून आणि असह्य अशी भूक लागली होती. आई, आई, मला भूक लागली, असे करून त्याने अनेकदा मोठ्याने आवाज दिला. पण आई आजूबाजूला कुठेच नव्हती. त्याने इकडे तिकडे सर्वत्र पाहिले. काहीतरी खायला मिळतीये का याचा तो झोपडीत शोध घेऊ लागला. पण झोपडीत फळे संपली होती आणि खायला काहीच नव्हते. भुकेने तो अत्यंत व्याकुळ झाला. हे पाहून तो रांगत रांगत आणि आपले छोटे पाय टाकत चालत झोपडीतून बाहेर आला. त्याची नजर अचानक सहजपणे आकाशाकडे आणि पूर्वेच्या दिशेने गेली. मित्रांनो, तो दिवस अमावस्येचा होता. पण आकाशात एक अत्यंत मोठे सूर्यग्रहण लवकरच सुरू होणार होते. सूर्यनारायण पूर्वेकडे नुकतेच हळूहळू उगवत होते आणि ढगांच्या आड लपल्यामुळे त्यांचा रंग अगदी लाल भडक आणि अत्यंत मनमोहक दिसत होता. एकदम एखाद्या नुकत्याच झाडावरून काढलेल्या, पिकलेल्या, रसरशीत आणि अत्यंत मोठ्या लालबुंद आंब्यासारखा तो सूर्य दिसत होता. लहान मारुतीच्या त्या अत्यंत निष्पाप आणि भुकेल्या डोळ्यांना खरोखरच असे वाटले की वाह, आकाशात किती मोठा, लाल लाल, रसरशीत आणि सुंदर आंबा लटकतोय. आईने नक्की हा माझ्यासाठीच तिथे वर लपवून ठेवला असणार, जेणेकरून मी तो खावा. आता मीच उडी मारून हा मोठा आंबा खाणार आणि माझी ही भयंकर भूक कायमची घालवणार. आणि मग काय, त्या लहान बालकाने आपल्या पायातली संपूर्ण अफाट ताकद एका क्षणात एकवटली. जमिनीवर आपले छोटे पण वज्रासारखे पाय अत्यंत घट्ट रोवले. त्याच्या या एका कृतीमुळे आजूबाजूची जमीन हादरली. माती हवेत उडू लागली. आजूबाजूचा वारा अत्यंत जोराने वाहू लागला. मोठी मोठी झाडे मुळासकट हलू लागली. आणि एका क्षणात, एका प्रचंड आणि भयंकर वेगाने बालमारुतीने आकाशाच्या दिशेने एक अत्यंत मोठी उडी मारली. त्याची ती उडी इतकी वेगवान आणि शक्तिशाली होती की ज्या जमिनीवरून त्याने ती उडी मारली त्या कठीण जमिनीला
आणि तिथल्या पर्वताला सुद्धा खोलवर चिरा गेल्या. तो थेट आकाशाच्या दिशेने, त्या लालबुंद सूर्याच्या दिशेने भन्नाट वेगाने एखाद्या बाणासारखा सुसाट निघाला. कल्पना करा, एक अत्यंत गोंडस आणि लहान बार अंतराळात अत्यंत वेगाने उडत चालले आहे. वायुदेव, जे त्याचे खरे आध्यात्मिक पिता होते, ते हे सर्व दृश्य अंतराळातून पाहत होते. त्यांनी आपल्या लाडक्या पुत्राला कोणताही त्रास होऊ नये, सूर्याच्या उष्णतेने त्याचे कोमल शरीर भाजू नये म्हणून त्याच्या आजूबाजूला एक अत्यंत थंड हवेचे आणि बर्फासारखे मजबूत कवच तयार केले. सूर्याची ती भयंकर आणि प्रखर आग, ते लाखो अंशांचे प्रचंड तापमान मारुतीला काहीही करू शकत नव्हते. तो अत्यंत मजेत हसत खेळत सूर्याच्या अगदी जवळ पोचत होता. इथे आकाशात, देवलोकामध्ये हा सर्व प्रकार पाहून एकच हाहाकार माजला. सर्व देव अत्यंत घाबरले. अरे, हे तेजस्वी आणि अफाट शक्ती असलेले बालक नेमके कोण आहे? आणि हे थेट सूर्यनारायणाकडे अशा भयंकर वेगाने का चालले आहे? हे सूर्याला गिळंकृत तर करणार नाही ना? जर सूर्यच राहिला नाही तर संपूर्ण सृष्टी अंधारात बुडेल. सगळे देव प्रचंड चिंतेत आणि भीतीत पडले. नेमक्या त्याच वेळी सूर्याला ग्रहण लावण्यासाठी राहू नावाचा असुर तिथे आकाशात आला होता. राहूचा मुख्य उद्देश सूर्याला गिळण्याचा आणि सृष्टीत अंधार पसरवण्याचा होता. पण जसे राहूने पाहिले की त्याच्या आधीच एक छोटेसे वानरबार अत्यंत वेगाने सूर्याला फळ समजून गिळण्यासाठी येत आहे, तसा राहू प्रचंड घाबरला आणि गोंधळात पडला. मारुतीला वाटले की हा समोर उभा असलेला काळ्या रंगाचा राहू पण एक दुसरे मोठे काळे फळ, म्हणजेच एखादे मोठे गोड जांभूळ आहे. वाह, एक मोठा लाल आंबा आणि एक काळे जांभूळ. आज तर खूप मजा येणार, असे मारुतीच्या बालमनात आले. तो राहूकडेही फळ समजून मोठ्या वेगाने झेपावला. राहू हे पाहून इतका घाबरला की त्याला वाटले हा नवा असुर मलाच खाऊन टाकेल. तो आपला जीव मुठीत घेऊन थेट स्वर्गलोकात देवांचा राजा देवराज इंद्राकडे मदतीसाठी पळत सुटला. राहूने घाबरत घाबरत, थरथरत आणि मोठ्याने धापा टाकत इंद्राला सांगितले, हे देवराज, आकाशात एका दुसऱ्याच आणि अत्यंत भयानक राक्षसाने माझा हक्काचा घास आज हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एक लहानसे वानरबाळ प्रत्यक्ष सूर्याला गिळत आहे आणि तो मलाही सोडणार नाही. कृपा करून काहीतरी लवकर करा, अन्यथा सृष्टीचा अंत निश्चित आहे. हे राहूचे बोलणे ऐकून इंद्राला प्रचंड राग आला. कोण आहे तो इतका माजलेला आणि उद्दाम, जो देवांच्या कार्यात अडथळा आणतोय आणि सृष्टीचा सनातन नियम मोडतोय? इंद्र प्रचंड संतापाने लाल झाला. त्याने आपले स्वतःचे वाहन, ऐरावत नावाचा 4 सोंडेचा अत्यंत विशाल आणि पांढरा शुभ्र हत्ती बोलावला आणि त्यावर बसून तो अत्यंत वेगाने थेट अंतराळात आला. इथे मारुतीने तोपर्यंत सूर्यदेवांना जवळजवळ आपल्या तोंडात ठेवलेच होते. जेव्हा मारुतीची नजर अचानक त्या ऐरावतवर गेली, त्या छोट्या आणि खेळकर बालकाला वाटले की अरे वा, किती मोठा पांढरा शुभ्र आणि सुंदर खेळण्याचा हत्ती! हा नक्कीच माझ्यासाठी नवीन खेळणे असावा. तो मारुती सूर्याला तिथेच सोडून त्या ऐरावतकडे खेळण्यासाठी अत्यंत वेगाने झेप घेऊ लागला. इंद्रदेवांना हे पाहून वाटले की हा बालक थेट आपल्यावरच, म्हणजे देवांच्या राजावरच आक्रमण करत आहे. अधिकाराच्या आणि शक्तीच्या प्रचंड अहंकाराने आंधळ्या झालेल्या इंद्राने कोणताही सारासार विचार न करता, परिस्थिती अजिबात न समजून घेता, आपले सर्वात शक्तिशाली आणि विनाशकारी अस्त्र वज्र बाहेर काढले. मित्रांनो, हे वज्र म्हणजे काही साधे अस्त्र नव्हते. वज्र हे दधीची नावाच्या महान ऋषींच्या अस्थींपासून बनलेले, ब्रह्मांडातील एक अत्यंत घातक आणि एकदा सोडल्यावर कधीही न चुकणारे अस्त्र होते. इंद्राने ते महाभयंकर अस्त्र अत्यंत जोराने आणि प्रचंड क्रोधाने मारुतीच्या दिशेने भिरकावले. ते वज्र प्रचंड वेगाने आणि वीज कडाडल्यासारख्या भयंकर आवाजाने मारुतीकडे झेपावले आणि थेट जाऊन मारुतीच्या नाजूक हनुवटीला
अत्यंत जोराने लागले. त्या प्रचंड आणि जीव घेण्या प्रहारामुळे बाल मारुती तिथेच जागीच बेशुद्ध झाला आणि अंतराळातून पृथ्वीकडे एखाद्या निर्जीव दगडासारखा अत्यंत जोराने खाली पडू लागला. त्याची ती नाजूक हनुवटी वज्राच्या त्या कठोर प्रहारामुळे तुटली होती. एका बाजूला चेपली गेली होती. तो आकाशातून एखाद्या वेगाने तुटलेल्या ताऱ्यासारखा खाली पृथ्वीच्या दिशेने कोसळत होता. खाली पडताना वायुदेवाने आपला स्वतःचा निष्पाप पुत्र बेशुद्ध अवस्थेत आकाशातून रक्ताळलेल्या अवस्थेत खाली पडताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. एका पित्याचे हृदय वेदनेने तिळमिळून उठले, दुःखाने फाटले. वायुदेवाने वाऱ्याच्या अफाट वेगाने पळती मारून खाली पृथ्वीकडे झेप घेतली आणि आपल्या लाडक्या बालकाला जमिनीवर आदळण्याआधीच आपल्या कुशीत अत्यंत हळुवारपणे झेलले. बालमारुतीची ती बेशुद्ध, जखमी आणि रक्तबंबाळ अवस्था पाहून वायुदेवांचा नेहमीचा शांत आणि शीतल स्वभाव एका प्रचंड आणि प्रलयंकारी क्रोधात बदलला. माझ्या एका निष्पाप आणि लहान बालकावर असा भ्याड आणि जीवघेणा हल्ला, तोही देवांच्या राजाकडून. वायुदेवाने अत्यंत रागाने विचार केला. त्यांनी मारुतीला आपल्या छातीशी घट्ट धरले आणि एका अत्यंत मोठ्याशा आणि अंधाऱ्या गुहेत जाऊन ते एकांतामध्ये ध्यानस्थ बसले. आणि त्यानंतर जे घडले त्याने संपूर्ण ब्रह्मांडाला मुळापासून हादरवून सोडले. मित्रांनो, वायुदेव म्हणजेच या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक सजीवाचा प्राण. वायुदेवाने रागाने संपूर्ण ब्रह्मांडाचा श्वास म्हणजेच हवा पूर्णपणे रोखून धरली. जगातील सर्व हालचाल त्यांनी थांबवली. अचानक जगातील वाहणारा मंद आणि वेगवान वारा जागच्या जागी थांबला. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांची भडारी थांबली आणि ते श्वास न घेता आल्यामुळे जमिनीवर खाली कोसळू लागले. जंगलातील झाडांची पाने हलण्याची पूर्णपणे थांबली. वाहणाऱ्या नद्यांचे आणि समुद्राचे पाणी स्तब्ध झाले. सगळे मनुष्य, जंगलातील प्राणी, आकाशातील पक्षी, इथपर्यंत की स्वर्गातील महान देव आणि पाताळातील महाकाय दानवांना सुद्धा श्वास घेता येईनासा झाला. सृष्टीमधील ऑक्सिजन पूर्णपणे संपून गेला. सर्वत्र जीवघेणी गुदमर सुरू झाली. लोक श्वास घेण्यासाठी आपला कंठ धरून जमिनीवर तडफडू लागले. माता आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी आक्रोश करू लागल्या, पण आवाज हवेविना बाहेर पडेना. स्वर्गलोकात प्रत्यक्ष त्या अहंकारी इंद्राचा पण श्वास कोंडला आणि तो सुद्धा आपला मुकुट जमिनीवर टाकून खाली कोसळला. संपूर्ण सृष्टी एका क्षणात विनाशाच्या आणि मृत्यूच्या कडेवर येऊन ठेपली होती. सर्व देवांना आपली मोठी चूक खऱ्या अर्थाने समजली होती. जेव्हा सृष्टीचा असा भयंकर आणि अनपेक्षित अंत होऊ लागला, तेव्हा सृष्टीचे निर्माते परमपिता ब्रह्मा, पालनहार भगवान विष्णू आणि संहारक स्वतः महादेव हे तीनही महान देव तिथे त्वरित प्रकट झाले. सगळे देवदेवता आपली झालेली घोर चूक मान्य करण्यासाठी आणि वायुदेवाची क्षमा मागण्यासाठी त्या गुहेबाहेर अत्यंत नम्रपणे आले, जिथे वायुदेव आपल्या बेशुद्ध बालकाला मांडीवर घेऊन दुःखाने आणि क्रोधाने डोळे मिटून बसले होते. ब्रह्मदेव अत्यंत शांतपणे पुढे आले. त्यांनी बालमारुतीच्या खांद्यावर आणि चेहऱ्यावर अत्यंत प्रेमाने आपला संजीवन हात फिरवला. "उठ बाळा," असे अत्यंत मृदू आणि वात्सल्यपूर्ण आवाजात ते म्हणाले. ब्रह्माजींच्या त्या दिव्य आणि चैतन्यमय स्पर्शाने मारुती लगेच डोलावला. तो बालक एकदम ताजातवाना होऊन शरीरातील सर्व वेदना एका क्षणात विसरून अत्यंत मोठा आळस देऊन उठून बसला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच जुने, अत्यंत गोड आणि निरागस हास्य आले. हे पाहताच वायुदेवांचा राग कुठल्या कुठे पळून गेला आणि ते शांत झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी अत्यंत आनंदाने पुन्हा एकदा सृष्टीत वारा वाहू दिला. सृष्टीने पुन्हा एकदा अत्यंत मोकळा आणि दीर्घ श्वास घेतला. सर्व जीवांचे प्राण वाचले आणि सृष्टीत पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले.
पण मित्रांनो, इंद्राच्या त्या महाभयंकर चुकीची नुसती क्षमा मागून चालणार नव्हते, तर त्याची योग्य भरपाई करणे आता अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक देवाने बालमारुतीला भविष्यात कोणीही कधीही इजा करू शकणार नाही यासाठी एक एक अत्यंत अप्रतिम आणि अफाट वरदान दिले. आणि याच वरदानांच्या वर्षावाने त्याला जगातील सर्वात शक्तिशाली म्हणजेच महाबली बनवले. सर्वात आधी ब्रह्मदेवाने वरदान दिले आणि म्हटले, माझे कोणतेही अस्त्र, अगदी सर्वात शक्तिशाली आणि भयंकर ब्रह्मास्त्र सुद्धा या बालकाला कधीही कोणतेही नुकसान पोचवू शकणार नाही. हा चिरंजीवी राहील, म्हणजेच याला कधीही मृत्यू येणार नाही. हा काळाच्याही पुढे असेल. त्यानंतर इंद्रदेवाने आपली चूक अत्यंत नम्रपणे मान्य केली आणि ते म्हणाले, माझ्या अत्यंत कठोर वज्रामुळे या निष्पाप बालकाची हनुवटी चेपली गेली आहे. म्हणून आजपासून या बालकाला संपूर्ण जग हनुमान या नावाने अत्यंत आदराने ओळखेल. आणि माझे हे शक्तिशाली वज्र याच्यावर यापुढे कधीही कोणताही प्रभाव करणार नाही. सूर्यदेव अत्यंत प्रेमाने पुढे आले आणि म्हणाले, या लहान बालकाने मला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला. त्याची ती अफाट ताकद, त्याचे साहस आणि तेज त्याने आज संपूर्ण विश्वाला दाखवून दिले. मी याला माझ्या तेजाचा 100वा भाग आज एक भेट म्हणून देत आहे. तसेच मी भविष्यात याचा गुरु होऊन याला जगातील सर्व वेद, सगळे शास्त्र आणि सर्व विद्या शिकवेन आणि याला जगातील सर्वात मोठा ज्ञानी बनवेन. त्यानंतर वरुण देव म्हणजेच पाण्याचे देव म्हणाले, पाण्यापासून या बालकाला कधीही धोका असणार नाही. कोणताही महासागर याला बुडवू शकणार नाही. अग्निदेवाने अत्यंत तेजस्वी वरदान दिले की आग याच्या एका केसालाही कधीही धक्का लावू शकणार नाही. हा प्रखर आणि धगधगत्या अग्नीत सुद्धा कायम सुरक्षित राहील. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की याच अग्निदेवाच्या वरदानाचा उपयोग हनुमानजींनी पुढे रामायणात लंका दहन करताना केला होता, जिथे संपूर्ण सोन्याची लंका जळून खाक झाली. पण हनुमानाच्या शेपटीला साधा चटकाही लागला नाही. यमदेव, जे स्वतः मृत्यूची देवता आहेत, ते पुढे आले आणि म्हणाले, माझा काळपाश याच्यावर चालणार नाही. म्हणजेच मृत्यू याच्या जवळ कधीही फिरकणार सुद्धा नाही. याच्या इच्छेविना यमदूत याला स्पर्शही करू शकणार नाहीत. देवांचे महान शिल्पकार विश्वकर्मा यांनी वरदान दिले की त्यांनी बनवलेली कोणतीही शस्त्रे, मग ते शिवाचे त्रिशूळ असो वा भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र, ती हनुमानाचा कधीही घात करू शकणार नाहीत. धनाचे देव कुबेर यांनीही त्याला युद्धात कधीही न हरण्याचे वरदान दिले. अशा प्रकारे एक लहान वानर बालक एका क्षणात देवांच्याही पुढे जाऊन अत्यंत अफाट आणि अकल्पनीय शक्तीचा एकुलता एक धनी झाला. त्याला संपूर्ण जगातील कोणतीही ताकद आता हरवू शकत नव्हती. तो बनला अष्टसिद्धी आणि नवनिधींचा दाता, साक्षात महाबली हनुमान. पण मित्रांनो, ही अद्भुत कथा इथेच संपत नाही. कथेचा इथवरच शेवट होत नाही. एवढी अफाट शक्ती अचानक आणि बालपणीच आल्यावर बाल हनुमानाची मस्ती आणि खोडकरपणा आधीपेक्षा 100 पटीने जास्त वाढला. तो आता एका क्षणात आकाशा एवढे विशाल रूप घेऊ शकत होता, तर दुसऱ्या क्षणी एका मुंगी एवढा अत्यंत लहान होऊ शकत होता. तो मोठे मोठे पर्वत एका हाताने सहज चेंडूसारखे उचलू शकत होता. त्या जंगलामध्ये अनेक थोर ऋषी मुनी वर्षानुवर्षे तपश्चर्या करत असत. बाल हनुमान तिथे जाऊन त्यांची अत्यंत टिंगलटवाळी करत असे. कधी त्यांच्या धगधगत्या यज्ञकुंडात अचानक जाऊन पाणी टाकत असे, कधी त्यांचे ग्रंथ लपवून ठेवत असे, तर कधी त्यांच्या आश्रमाबाहेरची मोठमोठी जुनी झाडे मुळासकट उपटून फेकून देत असे आणि जोरात हसत असे. ऋषी मुनींना त्या छोट्या हनुमानाचा राग अजिबात येत नव्हता, कारण त्यांना माहीत होते की तो एक लहान आणि निष्पाप मुलगा आहे.
पण त्यांच्या रोजच्या ध्यानात आणि यज्ञात प्रचंड व्यत्यय येत होता. शेवटी अंगिरा आणि भृगु वंशाच्या ऋषींनी एकत्र येऊन एक अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतला. त्यांनी हनुमानाला एका प्रकारचा शाप दिला, जो शाप भविष्यात श्रीरामांच्या महान कार्यासाठी एक अत्यंत मोठे वरदानच ठरणार होता. ते ज्ञानी ऋषी म्हणाले, हे हनुमान, तू तुझ्या या अफाट शक्तीला, तुला मिळालेल्या या सर्व दिव्य वरदानांना आजपासून तोपर्यंत पूर्णपणे विसरून जाशील, जोपर्यंत कोणीही तुला तुझ्या या शक्तीची जाणीव करून देत नाही. तुझी ही अफाट सुप्त ऊर्जा त्याच वेळी जागी होईल जेव्हा या जगाचे अत्यंत मोठे कल्याण करायचे असेल, प्रभूंचे कार्य करायचे असेल आणि कोणीतरी अत्यंत ज्ञानी व्यक्ती तुला तुझी आठवण करून देईल. आणि मित्रांनो, याच एका शापामुळे हनुमानजी आपले सर्व बालपण, आपली शक्ती विसरले आणि एक अत्यंत साधारण पण अतिशय बुद्धिमान, नम्र आणि शांत वानर म्हणून आपले जीवन जगू लागले. तुम्हाला माहीत आहे का की त्यांना ही गेलेली शक्ती पुन्हा कशी आठवली? रामायणाच्या काळात जेव्हा सीतामातेचा शोध घेत असताना लंकेत जाण्यासाठी वानर सेनेसमोर एक अत्यंत मोठा आणि खवळलेला प्रचंड समुद्र पार करण्याचे मोठे आव्हान होते. तेव्हा कोणीही तो समुद्र पार करू शकत नव्हते. सर्व वानर हताश झाले होते. तेव्हा सर्वात वृद्ध आणि अत्यंत ज्ञानी जांबवंत यांनी हनुमानाला एकांतात नेऊन त्याच्या खऱ्या आणि विसरलेल्या शक्तीची पुन्हा एकदा नव्याने आठवण करून दिली होती. ते अत्यंत प्रखर आवाजात म्हणाले होते, का चुप साधी रहेहू बलवाना, म्हणजेच हे महाबलवान हनुमंता, तू असा शांत का बसला आहेस? तू तर साक्षात पवनपुत्र आहेस. तुझ्यात जगातील सर्व शक्ती सामावलेली आहे. तू उड्डाण करून हा समुद्र एका क्षणात पार करू शकतोस. आणि मग जेव्हा हनुमानाला आपली ती अफाट शक्ती आठवली, तेव्हा जे अद्भुत दृश्य घडले ते संपूर्ण जगाने पाहिले. हनुमानाने एका झेपेत तो अथांग सागर पार केला आणि सीतामातेचा शोध लावला. तर मित्रांनो, ही होती पवनपुत्र महाबली हनुमान यांच्या अत्यंत अद्भुत जन्माची आणि त्यांना मिळालेल्या अफाट शक्तींची ही अत्यंत रोमांचक आणि मनाला भिडणारी कथा. एक असा दिव्य अवतार ज्याने पुढे जाऊन प्रभू श्रीरामांच्या कार्यात स्वतःला पूर्णपणे आणि निस्वार्थपणे झोकून दिले आणि या जगातील सर्वात मोठे परमभक्त म्हणून ते ओळखले गेले. येत्या हनुमान जयंतीच्या या अत्यंत मंगल पर्वावर मारुतीरायाला आपण सर्वांनी मिळून अत्यंत श्रद्धेने आवाहन करूया की त्यांची कृपादृष्टी, त्यांचे अपार बळ आणि अफाट बुद्धी आम्हा सर्वांना आणि विशेषतः येणाऱ्या पुढच्या पिढीला नक्की मिळो. जर तुम्हाला हनुमानजींची ही बालपणाची आणि साहसाची कथा मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या सर्व मित्रांना आणि परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही दिव्य आणि प्रेरणादायी कथा ऐकायला मिळेल. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने एकदा नक्की लिहा, जय श्रीराम आणि जय बजरंगबली. जर तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पूर्णपणे ऐकायचा असेल, ज्यामध्ये हनुमानजींनी स्वतः सूर्यदेवांकडून अत्यंत कठीण असे शिक्षण कसे घेतले आणि त्यांची सुग्रीवाशी भेट कशी झाली, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अत्यंत सुंदर, विस्तृत आणि रहस्यमयी कथांसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि अद्भुत कथेसोबत. तोपर्यंत सर्वांना